पुलवामासह अनेक हल्ले झाले तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज का होते शरद पवार यांचा सवाल. जम्मू काश्मीर गेल्या 5 दशकांपासून दहशतवादाचा सामना करतो आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने येथील विकास खुंटवला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. निरपराध 26 पर्यटकांना नाहक जीव गमवावा लागलेला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अचूक टायमिंग साधलं. त्यांनी सरकारच्या निर्णयासोबत असल्याचं जाहीर केलं, पण याचवेळी एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. पर्यटकांना जात धर्म विचारून गोळ्या घातल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, मला माहीत नाही यात काय तथ्य आहे, मला माहीत नाही. जे प्रवासी होते त्यात त्यांनी स्त्रियांना सोडलेलं दिसतंय, पुरुषांना गोळ्या घातल्यात. पुण्यात दोघांचे मृत्यू झाले. त्यातील 2 लोकांच्या घरी मी गेलो होतो. घरी गेल्यावर त्या भगिनी तिथे होत्या. त्या मला सांगत होत्या, आम्हाला कोणालाही हात लावला नाही, आमच्या पुरुषांना गोळ्या घातल्या. लोकसभेतील नेत्यांना बोलावलं होतं. आमच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे या लोकसभेच्या नेत्या आहेत, मी राज्यसभेचा आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे गेल्या होत्या. पहलगाम येथील हल्ला ही धर्माविरोधी लढाई वाटते का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी अचूक टायमिंग साधलं. ते म्हणाले, यापूर्वी अतिरेक्यांनी हल्ले केले, पुलवामात हल्ला केला, याआधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज का होते? घडलं ते वाईट आहे, आव्हान आहे, देशाला सक्तीने तोंड द्यावं लागेल, पण या निमित्ताने धार्मिक अडचण येण्याचं काम करू नये. आज प्रश्न ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दलचं सक्त कारवाई याची आवश्यकता आहे. त्यामुळं मी पुनर्करा पुनर्सेवा हे आज बोलणार. धर्म विचारून हत्या झाल्या, असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या विरोधातली लढाई असं वाटतं का आपल्याला? असं आहे, त्याच्यात अतिरेकी यापूर्वी सुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतली. पुलवामाची ॲक्शन झाली होती 16 याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली. आज धर्माची चर्चा कसं? माझं म्हणणं असं आहे की घडलं ते वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल, पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम तुम्ही करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.